झालं चांगलं झालं. मुलीने मला जीवदान दिलं. अरे अशी मुलगी नशिबाने मिळते. बापू अशी मुलगी मिळायला भाग्य लागतं, हे शब्द आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे. पुरंदरचे शिवसेना आमदार विजय बापू शिवतारे यांच्यावर नुकतीच मोठी शस्त्रक्रिया पार पडली. दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर तातडीनं किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आलं आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या लेकीनं घेतलेला निर्णय सगळ्यांनाच भावूक करून गेला. डॉक्टर ममता शिवतारे, एक मुलगी आणि एक डॉक्टर म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना स्वतःची किडनी दान केली आणि अक्षरशः त्यांना नवं जीवन दिलंय. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावातून व्हिडिओ कॉलद्वारे विजय बापूंची विचारपूस केली. यावेळी त्यांनी ममता यांच्या धाडसाचं आणि त्यागाचं कौतुक केलं. अशी मुलगी मिळणं हे खरंच भाग्याचं लक्षण आहे, असं म्हणत शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. 31 मार्च रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शिंदे स्वतः रुग्णालयात भेट घ्यायला जाणार होते, मात्र संसर्गाच्या भीतीमुळे डॉक्टरांनी परवानगी दिली नाही. पण मुंबईत परतल्यानंतर नक्की भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. झालं चांगलं झालं. मुलीने मला जीवदान दिलं. अरे अशी मुलगी नशिबाने मिळते. हा हा, नशिबाने समजलं की नाही? खरं सांग, नशिबाने मिळते. हो. आणि फार चांगलं झालं ऑपरेशन. मी त्याशी बोललो, जावई आणि मुलीशी दोघांशी बोललो मी. मला बोलले आता भेटायची मनाई होती ना, इन्फेक्शन वगैरे होईल म्हणून. इन्फेक्शन आता कधीपर्यंत आहे हॉस्पिटलला? सोमवार संध्याकाळपर्यंत आहे. अच्छा, ओके. तर सोमवारी मी बघतो, चक्कर मारतो. मग नाहीतर गावी, नाहीतर मग घरी ना पोहायला. घरी पोहायला. हा, पण आता तुमच्यामध्ये खूप एकदम चेंज झालाय चेहऱ्यामध्ये. मी 2-2.5 वर्ष शांत होतो, जरी सगळ्या आता सेवा, पक्षाची सेवा. राजकारणाच्या गडबडीतून बाहेर येत ही घटना आपल्याला माणुसकी, कुटुंबप्रेम आणि त्यागाचं खरं मूल्य पुन्हा एकदा दाखवून देत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.